आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सातत्याने राज्यातल्या जनतेला पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देण्याचं आवाहन करतायत। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागलेला आहे। पंतप्रधानांच्या आवाहनावर महाराष्ट्र सुद्धा काम करणार आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांनी केलेलं आवाहन सकारात्मकतेने घ्या असं मुख्यमंत्री म्हणतात। हम लोग देख रहे हैं कि दुनिया के कई देशों की परिस्थिति बहुत खराब है। कई देशों में लॉकडाउन हुआ है। पेट्रोल के भाव 450-500 रुपए तक कई देशों में चले गए। 3-3 दिन पेट्रोल नहीं मिल रहा है। एक वैश्विक संकट की घड़ी में देश की अर्थव्यवस्था पटरी पर रहे, देश के सामने संकट निर्माण न हो, इस दृष्टि से कोई उपाय अगर प्रधानमंत्री जी बताते हैं, अगर अपोजिशन उन उपायों को अमल में नहीं लाना चाहता तो कम से कम उसका मजाक न उड़ाए। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता सीबीआय कडनं चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच अनुषंगाने एक आणखी महत्त्वाची बाब ती म्हणजे ब्राउनफील्ड एअरपोर्ट तयार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा नागपूरला सुरू होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। देखिए, इसमें सीबीआई जांच कर रही है। सीबीआई को पूरा साथ हमारी पुलिस देगी और मैं भारत सरकार का और विशेष रूप से जो नीट कंडक्ट करने वाली हमारी बॉडी है उसका आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने इसको गंभीरता से लिया, क्योंकि हमारे जो बच्चे हैं वो इतनी पढ़ाई करते हैं और कोई पेपर लीक करे, ये बात बिल्कुल गलत है। हम ये चाहते हैं कि जिस प्रकार की कार्रवाई हो रही है उसमें नीचे तक जाकर जो भी इसमें इन्वॉल्व है हर व्यक्ति के ऊपर कार्रवाई हो, उसके लिए पूरा सहकार्य हम लोग करेंगे। नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राउनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं। त्यानंतर त्याची हँडिंग ओव्हर आणि बऱ्याच प्रक्रियांकरता कॅबिनेटचं अप्रूव्हल पाहिजे होतं। आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे। त्यामुळे नागपूरलाही आता एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं ब्राउनफील्ड आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे तयार करण्याकरता मार्ग हा मोकळा झालेला आहे। पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर आता त्याचे पडसाद देखील उमटल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याला प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रवास करायला सुरुवात केलेली आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर पडळकरांनी ई बाईकनं प्रवास केलाय। इंधन बचतीबाबत सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन देखील पडळकर यांनी केलेलं आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील नागरिकांना उद्देशून काही बचतीच्या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची की इंधन बचत करा, ई बाईकचा वापर करा, इथेनॉलचा वापर करा। आता माझ्याकडे 2 गाड्या मी कंटिन्यू वापरत होतो, त्यामध्ये मी निर्णय असा घेतला की मी एकच गाडी वापरणार, दुसरी गाडी वापरणार नाही। आज जिल्हा नियोजनची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी आता ई बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इकडे निघालो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।